हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत ही बेहतरीन होंगे, है ना? तो जैसे आप लोगों ने मेरे ख्याल से 5वां 6वां पार्ट आप लोगों ने देख लिया था। आपने सिंपल इंटरेस्ट का, ज्याला आपण सरळ व्याज म्हणतो, है ना? तो मुझे नहीं लगता यार अभी तक देखो जितना भी हम लोगों ने पढ़ा है ना, चाहे फर्स्ट पार्ट से लेके बोलो कहाँ तक 6th पार्ट तक, है ना? ऑलमोस्ट अपना जो मेन मेन कंसेप्ट है, मेन मेन बेसिक है वो ऑलमोस्ट हो चुके हैं। फिर उसमें चाहे आप सिंपल इंटरेस्ट का फॉर्मूला बोलो, उसमें चाहे जैसे क्या था फॉर्म्युला अपना सिंपल इंटरेस्ट का जरा अगर सपोज मराठीमध्ये सांगायचं झालं, तर व्याज म्हणजे दुसरं तिसरं काही नसून व्याज म्हणजे काय? मोदक, मोदक माहित है ना अरे मोदक नहीं गा, मोदक जे भागीला वो अपने याद रखने का ट्रिक है बच्चा मोदक मोदक ठीक है ना? तो उसमें से मुंह मतलब हो जाता है मुक्काम पोस्ट नाही त्याला म्हणतात मुद्दल, द म्हणजे दर, क म्हणजे कालावधी ठीक है? और हम लोगों ने क्या सीखा था की क 3 प्रकारचे असतात कालावधी जर वर्ष असेल तर जसं तसं ठेवायचं ठीक आहे. काही टेन्शन घ्यायची गरज नाही त्यामध्ये है ना? आणि जर वर्ष महिन्यामध्ये असेल तर महिना भागीला 12 करायचं. काय करायचं? महिना भागीला 12 करायचा है ना? आणि जर दिवसामध्ये असेल तर कालावधी दिवसामध्ये असेल कालावधी तर दिवस दिवस भागीला 365 ठीक है? दिवस भागीला 365 समझ रहे हो बातों को है ना? तो इसको बोलते बच्चा कालावधि क्लियर है कि नहीं? चलो अब मैं अगर सपोज देखो ये इसमें मैंने क्या बताया था आप लोगों को हाँ इसमें और एक चीज बताया था क्या कि अमाउंट अमाउंटला काय म्हणतात रास रास म्हणजे काय असते रास म्हणजे काय असते रे मुद्दल मुद्दल अधिक व्याज ठीक है मैंने आपको एक भी चीज और बताई थी बच्चा की यामध्ये इतकं टाइमपास करण्यापेक्षा डायरेक्ट रासचा फॉर्म्युला काय असते हे मी तुम्हाला सांगितलं होतं रास म्हणजे काय तर मुद्दल गुणिला 100 अधिक दका 100 अधिक दका ठीक है भागीला 100 क्या ये बात क्लियर हुई बच्चा क्या ये बात क्लियर हुई सभी को ठीक है देखो जल्दी अगर सपोज समझा होगा तो अब भी मुझे कमेंट सेक्शन में क्या बोलते रहे उसको मैसेज कीजिए और बताइए कि नहीं सच में सर समझा कि नहीं समझा करके ओके है ना तो सबसे मेन चीज मैं बता दूं आप लोगों को कि आज अपने साथ है अपने 8वीं के सीबीएसई वाले बच्चे है ना तो उनके समक्ष उनके सामने मैं ये वीडियो बना रहा तो कुछ थोड़ा छोटा छोटा उनकी थोड़ी 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 उनकी आवाज जरूर आएगी है ना तो बिल्कुल आप उनकी आवाज भी एंजॉय कीजिए और ये अपना लेक्चर भी एंजॉय कीजिए ओके तो चलो ये डायरेक्ट रास काढायचा फॉर्म्युला जर काही असेल ना रे तर हा डायरेक्ट बरं समजलं का म्हणजे अननेसेसरी पहिले व्याज काढा ना मग मुद्दल अधिक व्याज करा काही गरज नाही त्याला डायरेक्ट रास काढू सकता तुम्ही ठीक है समझ में आई बात बता ठीक है तो ये हम लोगों ने देखे थे है ना आप चाहो तो स्क्रीनशॉट ले लेना इसका मैं मिटा रहा अब देखो अब आते हैं प्रॉपर अपने जो हम लोग सवाल करने वाले हैं आज आज जो सीखने वाले हैं उसके ऊपर देखो बच्चा इसका बेसिक मैंने शायद आप लोगों को बता दिया था एक मिनट एक मिनट एक मिनट एक मिनट तब तक सवाल पढ़ के रखो बच्चा आप लोग आज का ये बहुत ही इंटरेस्टिंग रहने वाला है टॉपिक तब तक सवाल पढ़ के रखिए क्या आया है प्रश्न चला पहला प्रश्न बघू जिल्ह्याची लोकसंख्या जिल्ह्याची लोकसंख्या जर 30 लाख आहे ठीक आहे दरवर्षी लोकसंख्या 2.1% वाढली तर एका वर्षाच्या शेवटी त्या जिल्ह्याची लोकसंख्या किती असेल अब मेरे को मुझे एक बात बता सीधा सीधा एक कंसेप्ट है बच्चा देखो इस एग्जाम्पल को हम लोग किस बेहतरीन ढंग से सॉल्व करते हैं ये देख लीजिए है ना लोकसंख्या प्रॉपरली जर मी विचार करेन ना जर लोकसंख्या तर किती आहे त्याची 30 लाख आहे 30 लाख म्हणजे 1 टेन्स 100,000 10,000 लाख आणि 10 लाख 30 लाख लोकसंख्या है अब मुझे एक बात दर साल हर साल किती वाढत आहे 2.1% वाढत आहे तर वर्षाच्या शेवटी म्हणते म्हणजे एका वर्षानंतरच म्हणत आहे ना मला एक गोष्ट सांग प्रॉपरली अगर सपोज त्या फॉर्म्युला रिगार्डिंग सॉल्व करत बसू ना आपण तर खूप जास्त टाइम पास होणार हे 30 लाख लोकसंख्या म्हणजे त्या वर्षीची 100% झाली की नाही झाली मान्य कराल ठीक आहे आणि या वर्षीपासून एक वर्षापर्यंत कितीने वाढ होते 2.1% वाढ होते 100 होती 2.1% वाढ झाली जसं मी नेहमी तुम्हाला टक्केवारीमध्ये पण सांगितलं होतं की जर 100% असते आणि त्यामध्ये जर 10% वाढ होतोय म्हणजे काय असते रे 100 अधिक 10 करतो ना आपण है ना
तशाच टाईपच्या इथे आता बघा वाढ झाली आहे म्हणजे बेरीज, तर 100 अधिक 2.1 म्हणजे 102.1% हे काय झालं रे, बनली. म्हणजे एका वर्षानंतर. हा लॉजिक समझा, उसके बाद आपको ये लिख के देने की कोई जरूरत नहीं है बच्चा उन लोगों को. जितना आपका कॉन्सेप्ट बेहतरीन रहेगा, आप आराम से इस सब चीजों को सॉल्व कर लोगे. ठीक आहे. आणि मग त्यानंतर आपला एक मी तुम्हाला ट्रिक सांगितलं होतं, आठवते काय, की दिलेली संख्या किती, दिलेली संख्या 30 लाख, 1 10 100,000 10,000 लाख 10 लाख, दिलेली संख्या गुणीला विचारलेले टक्के, हाच टक्के विचारलाय ना तुम्हाला, म्हणजे 102.1 आणि भागीला काय तर दिलेले टक्के 100%. समजलं. चल 0 0 0 0 मेला. काय उरलं रे आता, आता बघ 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 सगळ्यात महत्वाचं बघ, पॉइंट आहे. ठीक आहे. आता जर मी इथून 1 0 मायनस केलं, चला नाही केलं तरी चालते, काही फरक नाही पडत है ना. बघा मी 3 ला डायरेक्ट गुणाकार करत आहोत. बघा गुणाकार कसं करत आहे, 3 1 3, मग 3 दुने 6, लक्ष दे, 3 1 3, 3 1 3, 3 दुने 6, ठीक आहे, 3 दुने 6, ठीक है, 3 0 जा 0, 3 1 जा 3, 3 1 जा 3. अब मुझे एक बात बता, एक डिजिट के बाद पॉइंट है मान रहे हो, लेकिन ये जीरो है ना बच्चा, पूरा जीरो लगा दो, 1 2 3 4. क्या ये बात पकड़ में आ रही है, क्या ये बात पकड़ में आ रही है सभी को. ठीक है. अब देखो देखो मैं क्या कर रहा कि एक डिजिट के बाद पॉइंट दे दूंगा, मतलब यहां पे पॉइंट लगा दूंगा, तो किती झालं रे, 30,63,000. ऍट दिमाग खराब, उत्तर जा आपला 1 10 100,000 10,000 लाख 10 लाख. कुठे आहे, हा आहे उत्तर. क्या ये बात क्लियर हुई बच्चा, क्या ये बात क्लियर हुई आपको. ठीक है ना. तो देखो नेक्स्ट, इसका स्क्रीनशॉट बढ़िया सा ले लीजिएगा या फिर आप लिख लीजिए बेहतर तरीके से नोट्स बना के, मर्जी आपकी. ओके. तो चलो नेक्स्ट प्रश्न बघूया काय आहे. साध्या व्याजाच्या दराने रकमेची रक्कम म्हणते 3 वर्षात 6,490 रुपये आणि 5 वर्षात 7,150 रुपये होते, तर मुद्दल आणि दर काय असेल. असं मी नाही म्हणत, असं का म्हणते, कोण म्हणते, प्रश्न म्हणते. कोण म्हणते, प्रश्न म्हणते. ठीक है. अब मुझे एक बात बता, 3 साल की बात अलग से चल रही है, 5 साल की बात भी अलग से चल रही है, मान रहे हो बातों को, है ना. तो 3 साल की अगर सपोज मैं बात करूं, तर 3 वर्षाच्या, साल काढण्यापेक्षा 3 वर्ष म्हणतोय हा, 3 वर्षा रिगार्डिंग अगर सपोज मी गोष्ट केलं ना रे, तर 3 वर्षात किती होत आहे, साध्या व्याजाच्या दराने रकमेची रक्कम 3 वर्षात 690 रुपये, म्हणजे 6,490 रुपये, म्हणजे 6,490 रुपये होत आहे. आणि कुठली पण रक्कम जेव्हा होतो ना, तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवाल की मुद्दल आणि व्याज हे असतेच असते ना. मुद्दल आणि व्याज म्हणजे काय रे, प्रिन्सिपल आणि सिंपल इंटरेस्ट जो बोलते हैं हम लोग, है ना. म्हणजे जेव्हा किंवा एखादी रक्कम 3 वर्षानंतर परत करायची असेल, झाली असेल, तर ती रक्कम म्हणजे काय असते, तर मुद्दल अधिक व्याज असते ना, बस खतम काम, है ना. तर तसंच 5 वर्षाची पण आहे म्हणते, किती, 5 वर्षाची आहे म्हणते 7,150 म्हणते का. तर हे पण जी रक्कम आहे ती रक्कम पण मुद्दलच असेल प्लस व्याज असेल. पण मला एक गोष्ट सांग, 3 वर्षाचा व्याज आणि 5 वर्षाच्या व्याज मध्ये फरक राहील ना का. 3 वर्षाचा व्याज चॅन्ड्री आणि 5 वर्षाचा व्याज थोडासा मोठा नाही राहील का. 5 वर्षाचा व्याज थोडासा मोठा राहील की नाही, है ना. तर आता फक्त इतकंच तुम्हाला रीडिंग दिलेली आहे, तो म्हणताय की मुद्दल पण सांगा आणि याचं दर किती असेल ते पण सांगा. ठीक आहे. मला एक गोष्ट सांगा सरळ सरळ, हे 3 वर्षाचा आणि 5 वर्षाचा हिसाब तुम्हाला दिलेला आहे, तर या ठिकाणी मुद्दल समानच असेल. 3 वर्षाची राव, 5 वर्षाची राव, 10 वर्षाची राव, नाही किती वर्षाची राव, दिमाग खराब. जे मुद्दल नावाची गोष्ट है जिसे आप लोग प्रिंसिपल बोलते हो, ठीक है, तो वो तो सेम ही रहेगा ना. अगर किसी बंदे ने, किसी बच्चे ने अगर सपोज 10,000 रुपए किसी से ले लिए, ठीक है, और उसको अगर सपोज 5 साल के बाद भी लौटाना है, तो 10,000 के साथ तो ब्याज ही लौटाएगा ना, इतना तो पक्का है. ऐसा हो जाएगा कि नहीं 20,000 20,000 लौटाने हैं मेरे को और साथ बाद ब्याज पर, ऐसा नहीं रहता बच्चा. जितना मुद्दल फिक्स है, मग तो 3 वर्षासाठी राव, नाही 2 वर्षासाठी नाही राव, नाही 100 वर्षासाठी राव. मरते कोण वाचते कोण, आम्हाला काय टेन्शन. चल पाय ठीक आहे. तू भी टेन्शन नको घ्या का, पहिले समजून घ्या. मुद्दल समान, फक्त फरक कशामध्ये पडेल रे, ह्या व्याज मध्ये. समजलं ना. व्याज मध्ये फरक पडणार, समजलं. आता मला एक गोष्ट सांग, व्याज मध्ये फरक पडत आहे म्हणजे फरक म्हणता बरोबर तुमच्या डोक्यात काय आला पाहिजे,
फरक म्हणता बरोबर डोक्यात आलं पाहिजे डिफरन्स. डिफरन्स लेना किसका, हा व्याज आणि हा व्याज, बस तुम्हाला आराम से व्याजचा डिफरन्स भेटून जाणार. ठीक आहे. मग बरा गोष्ट सांग, 5 वर्षातून 3 वर्ष गेले, 5 मधून 3 गेले, तर या 2 वर्षाचं व्याजाचं फरक तुम्हाला भेटेल की नाही भेटेल? पाय बरं कसं भेटेल? काही नाही, 7,150 मधून 6,490 हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. बहुतेकदा परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न आहे बरं हा. मायनस कराल 10 0 0 14 तून 9 गेले, सॉरी 15 मधून 9 गेले, किती? 6. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 11 तून 5 गेले 6. म्हणजे 660 तुमचं 2 वर्षाचं काय झालं रे? 2 वर्षाचं 660 हा व्याज झाला. व्याज झाला की नाही झाला? 2 वर्षाचं 660 जर तुमचं व्याज झालं, तर यावरून तुम्ही 1 वर्षाचं नाही काढू शकत का? जर 2 वर्षात एखादा पोरगा 660 अंडे खाते, तर एका वर्षात किती खाईल का? काही नाही, 660 भागिले 2 करावचा. म्हणजे किती? 330. गुड. पाय बरं येईल समजला का? हा ना? पाय पाय हे नवोदय विकत देतो म्हणते. पाय हा. एका वर्षात किती झाले? 330 झाले. आणि हिसाब आपल्या जवळ कोणाचा आहे रे? 3 वर्षाचा हिसाब आहे ना, तर बस 3 साल के हिसाब से देखेंगे. हा, चला 3 वर्षाचा जर आपल्याकडे हिसाब आहे, एका वर्षाचं आपल्याला व्याज माहित झालं, तर 3 वर्षाचं व्याज माहित करणं काही खूप मोठी गोष्ट आहे का? जर एका वर्षामध्ये 330 अंडे खाता, तर 3 वर्षामध्ये किती अंडे खाल? तर 3 गुणीला 330 म्हणजे किती? 990. हे काय झालं? व्याज झालं. आता बघा कुठली गोष्ट कुठे जाणार आहे. आता राहिली गोष्ट मुद्दल काढायची. 3 वर्षाचं तुमच्याकडे काय आहे रे? व्याज आहे. सोबत व्याज असल्या सोबत रास पण आहे, म्हणजे मुद्दल काढणं काय खूप मोठी गोष्ट झाली का आता? कारण की रास म्हणजे काय असते? मुद्दल अधिक व्याज. मान्य कराल? आणि त्यांनी विचारलाय मुद्दल, तर मुद्दल म्हणजे काय? तर रास वजा व्याज. तर रास किती आहे? 3 वर्षाची बरं, 3 वर्षाची किती आहे? 6,490. आणि व्याज किती आलं रे तुमचं? 990. आता इथून तुम्ही मायनस कराल, 6,490 मधून 990 गेले किती? 9तून 9 गेला 0, 14तून 9 गेले किती? 5, आणि हा किती? 5,500. उत्तर काय तुमचा? मुद्दल. आता बघा पर्यायामध्ये कुठे आहे? सॉरी, एकाच ठिकाणी आहे जी, मग तो तुमचा उत्तर. पण कधी कधी 2-2 पर्यायामध्ये तो उत्तर असते, तर मग दुसरा काढायचं काय? दर शोधा म्हणते. तर दर काढणं खूप मोठी गोष्ट आहे का? आता मुद्दल तर मिळाली आपल्याला 5,500. ठीक आहे. आता बघा मी याला काय करतोय, दर काढून देतो तुम्हाला. बघा, आता दर काढायसाठी सिंपल गोष्ट आहे ना. काय आहे सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला? आपला सरळ व्याजचा फॉर्म्युला काय? व्याज बरोबर मुदक भागिले का नाही 100. ठीक आहे. आता व्याज, आता मला सांग, त्यांनी दर विचारलं का व्याज विचारलं? दर विचारलं ना, तर मग हा दरचा फॉर्म्युला बनवून टाकू आपण. दर म्हणजे काय होते? हे सगळं तिकडे घेऊन जा. व्याज गुणीला हा 100 तिकडे जाणार, तर गुणाकारामध्ये भागीला. ठीक आहे. लक्ष दे रे, लक्ष दे रे, लक्ष दे. मग आता सांग, हा मुक्काम पोस्ट इकडे येणार आणि कालावधी पण इकडेच येणार. ठीक आहे. आता मला सांग, व्याज किती आहे? एका वर्षाचा व्याज विचारलं ना, एका वर्षाचा व्याज किती? कारण की कधी पण सरळ व्याज काढत असताना एका वर्षाचा हिशोब लावायचा. एका वर्षाचा किती होता? 330. लिहा ना का? 100. भागीला मुद्दल किती आहे का? मुद्दल एका वर्षाची, चांड्र्या, एका वर्षाची आत्ताच काढला आपण, किती कुठे गेला? 5,500. ठीक आहे. इंटू कालावधी एका वर्षासाठी म्हणजे किती? एकच झालं ना. तर मग 0 0 0 0 मेला. आता 11 5 जा 55, 11 3 जा 33, आणि हा 0, 5 1 जा 5 6 जा, म्हणजे तुम्हाला 6% इथं काय राहणार? उत्तर राहणार. समजलं का रे? समजलं का? अरे सर 6%, अरे इसमें गलती कर दिया होगा, अपन गलत नहीं है यहाँ पे फिलहाल में. ठीक है. मैं ऐसा नहीं बोल रहा हूँ कि हम लोग गलत नहीं हो सकते, है ना भाई? इंसान है, गलती 100% होगी, लेकिन शायद वो एडिटर जो भी होगा अपना ये सवाल बनाने वाला, उसने की नहीं यहाँ पे गलती किया होगा. यहाँ पे 8 मतलब 6% के जगह पे उसने 8% लिख दिया. उसमें अपन कुछ नहीं कर सकते, तो आप अपने हिसाब से कर लो. 6% देख मैंने बना लिया है. एकच नंबर आहे ना. मग उत्तर किती का तुमचा? 5,500 आणि 6%. समझला का? समझला का? ठीक है. चलो, समझ में आई बच्चा बात? तो ये प्रॉपर तरीके से लिख लीजिएगा आप, है ना. ये देखो मैं थोड़ा सा ऐसे कर लेता. गुड.
अब दिख रहा है प्रॉपरली सभी को, है ना? बघा प्रश्न थोडासा लेंदी जरूर झाला असेल, पण याला जेव्हा तुम्ही प्रॉपरली सॉल्व्ह करणार कराल ना, एकदा अजून प्रॅक्टिस करून स्वतःहून, तेव्हा तुम्हाला सोपं वाटेल। ठीक है? ये थोड़ा-सा देखो, जब भी मैं एक्सप्लेन करता हूँ, वो मुझे आपको हर एक बच्चे के हिसाब से एक्सप्लेन करना पड़ता है, दैट्स द रीजन वक्त लगता है। ठीक है? नहीं तो अगर सपोज इसको डायरेक्ट डायरेक्ट सॉल्व करना है, तो बहुत जल्दी हो जाएगा, ये भी समझ जाओ। उसके लिए लगेगी बच्चा प्रॅक्टिस, त्यालाच प्रॅक्टिस लागतं। कारण की गणित हा असा एक विषय आहे, जितकं जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल, तितकं छान तुम्ही बनाल। समझ रहे हो बातों को? ठीक है ना? तो चलो देखो नेक्स्ट एग्जांपल देखते हैं बच्चा, फिर खत्म हो रहा है अपना, ज्यादा कुछ नहीं है इसमें। चलो देखो, तिसरा प्रश्न बघूया। वार्षिक 15% दराने 5 वर्ष आणि 10 वर्ष साध्या व्याजाचे फरक 600 आहे म्हणते का? म्हणजे 5 वर्ष आणि आणि 10 वर्ष याच्या साध्या व्याजाचे फरक आहे म्हणते किती? 600, म्हणजे फरकच म्हणलं ना हा. तर वर्षाचा फरक विचारलं. ठीक आहे. तर फरक वर्षाचा आहे. तर अजून मूळ रक्कम किती आहे म्हणते तुमचा? 15% च्या हिशोबाने. अच्छा, दर दिलाय त्यांनी. दर किती दिलाय त्यांनी? 15% दिलाय. तर मला एक गोष्ट सांगा सीधा-सीधा, आता हा जो फरक दिला आहे, 5 वर्ष आणि 10 वर्ष. सरळ व्याज आहे ना हा? व्याज दिलाय तुम्हाला. किती? 600. ते पण फरक आहे. तर मग कालावधीचा पण फरक करू दिमाग खराब. कालावधी पण फरक. फरक कसं करायचं? 10 वर्षामधून 5 वर्ष मायनस कराल. म्हणजे किती वर्ष झालं तुमच्याकडे? 5 वर्ष. दर किती आहे? 15%. व्याज किती आहे? 600. मूळ रक्कम विचारलं. मूळ रक्कम म्हणजे काय? मुद्दल ना? मुद्दलच झालं ना? तर चला, व्याजचा फॉर्म्युला काय आहे आपला? व्याज म्हणजे मुकद भागिले का नाही 100. व्याज किती आहे रे? 600 आहे. मी नाही म्हणत, प्रश्नच म्हणत आहे. मुद्दल काढणे आहे. कालावधी आता जस्ट सांगितलं बघा, जेव्हा केव्हा 2 वर्षांच्या रिगार्डिंग फरक दिलेला असते ना, कुठल्या पण गोष्टीचा, तर त्या वर्षाचा पण फरकच काढायचा। मतलब जो साल आपको दिया रहता है ना, जो भी आपको भी एग्जाम्पल में साल दिया रहेगा, अगर उसका सिंपल इंटरेस्ट का डिफरेंस आपको गिवन है, तो समझ जाना कि आपको आपके जो भी साल उसने दिया है, उसका भी डिफरेंस लेना पड़ेगा एज अ ईयर, म्हणजे वर्षाच्या रिगार्डिंग। ओके, तर कालावधी काय होणार तुमचं? 10 तून 5 गेले 5 वर्ष, आणि दर किती दिलंच आहे, भागीला किती? 100। आता हा 100 इकडे गेला तर काय होणार? गुणाकारामध्ये होणार, म्हणजे कारणे मुद्दल आहे ना रे आपल्याला। तर मुद्दल म्हणजे काय? तर 600 गुणिला 100 भागिले का नाही 5 गुणिला 15। आता 5 एक 5 आणि 5 25 जा 100। आता मला एक गोष्ट सांग, 15 एक 15 आणि 15 चौ 60 आणि हा 0, म्हणजे मला सांग 40 गुणिला 25 होणार की नाही होणार? होणार की नाही होणार? आता मला सांग 25 चौ किती होतात? 100 आणि हा एक 0, म्हणजे तुमचा सरळ सरळ उत्तर किती? 1000। समजलं का? याला म्हणतात मूळ रक्कम काढण्याची पद्धत। सिर्फ बच्चा प्रैक्टिस का खिलाया, मैं 10 बार दोहरा रहा आपको। जितनी ज्यादा आप इसकी प्रैक्टिस करोगे, हेच तो वेराइटीज ऑफ एग्जाम्पल आहेत रे। अननेसेसरी इधर उधर फालतू घूमने के कोई मतलब नहीं है, इधर उधर वेराइटीज ऑफ एग्जाम्पल सॉल्व करने की। ये जितने भी मैंने यहाँ पे एग्जाम्पल्स आपको, जितने भी पार्ट में आपको बताया है, इन्हीं एग्जाम्पल को बेहतर तरीके से समझ के कीजिए, प्रैक्टिस कीजिए। सच बता रहा, मुझे तो भी लगता है कि इतना सफिशियंट है। ठीक है ना? तो चलो नेक्स्ट एग्जाम्पल देखू बच्चा। नेक्स्ट एग्जाम्पल काय? 3.5 वर्षासाठी वार्षिक 8% दराने पैशाचे साधे व्याज किती आहे म्हणते? किती आहे? 420 आहे। तर 12% व्याज दराने 4 वर्षासाठी त्याच रकमेची रक्कम, म्हणजे बघा, काल जसा आपण 2-2 पटाच्या दानी करत होता ना, तसाच इथे पण 2-2 पटाच्या दानी करावं लागेल। ठीक आहे? म्हणजे 2 गट, 2 गट, म्हणजे सुरुवातीला 3.5 वर्ष म्हणजे कालावधी दिलाय तुम्हाला 3.5 वर्षाचा, याला कन्वर्ट करायची गरज नाही। 8% दर म्हणजे दर तुम्हाला दिलाय 8%, आणि साधे व्याज पण दिलाय तुम्हाला। व्याज किती रे? तर 420। मला एक गोष्ट सांग, यावरून मुद्दल 100% निघेल की नाही निघेल? कारण की व्याजचा फॉर्म्युला काय? मुकद भागीला 100। चल, व्याज व्याज किती आहे? 420। ठीक आहे, हा 100 इकडे येणार तर गुणिला 100। मुद्दल काढणे आहे। क किती रे? 3.5। द किती रे? तर 8। हा हे संख्या इकडे गेली तर काय होणार? 420 गुणिला 100 भागीला 3.5 गुणिला 8, म्हणजे मुद्दल मिळणार। बघा कसं मिळणार तुम्हाला सांगतो। बघा 35 आणि 42,
35 आणि 42 7च्या फळ्यात येतात की नाही येत? अजी येतात की नाही येत? पहा बरं सांगतो. पाय तर 7 5 7 5 पण मला एक गोष्ट सांग, हा 3.5 आहे म्हणून 0.5 राहिला. लक्षात ठेवा भागाकार कसं करत आहे मी. आणि 7 आणि तो 0 आहे म्हणून 0. क्या ये बात क्लियर हुई बच्चा? क्या ये बात क्लियर हुई? मग अजून लक्ष दे पाय. 4 दुने 8 आणि 4 25 जा सेंबर. बघ कसा काटपीट करत आहो मी. आता बघ. आता बघ अजून. आता अजून बघ. आता लिहून टाकतो नाही तर अजून तुम्ही कन्फ्यूज होणार. ठीक आहे. आता बघा काय उरलं तुमच्याकडे तर 60 गुणीला 25 भागीला 0.5 गुणीला 2. क्लिअर झालं? आता मला सांग 5च्या फळ्यात 60 येतात की नाही येत? येतात ना? म्हणजे 0. म्हणजे 5चा 0.1 जा. 5चा 1 जा 5 होतात. पण हा पॉइंट आहे म्हणून 0.1 आणि 5चा 12 जा 60 होते. झाला का नाही? कटला का नाही तो? बस खतम. आता मला सांग बे एक बे आणि बे सक 12. चलो खतम. आता काय उरलं 6 गुणीला 25 भागीला 0.1. खतम काम ना ग. आता मला एक गोष्ट सांग 25 सक आता भाडा अगर सपोज येत असेल तर बेस्ट नाही तर मग तुम्ही असंही करू शकता कसं 6 पंचे 30 6 2 12 नाही 15 होते खरा हा 150 आणि हा भागीला काय 0.1. मला एक गोष्ट सांग खाली पॉइंट नंतर एक अंक आहे ना वरती एक अंक एक शून्य लावून टाका आपल्या आप पॉइंट मरते का नाही मरे म्हणजे खाली वरती एक शून्य वाढवलं तर खालचं पॉइंटच गायब होते म्हणजे एकच उरणार म्हणजे तुमची मुद्दल किती आली रे मुद्दल किती आली 15 से क्या ये बात क्लियर हुई सभी को क्या ये बात क्लियर हुई अब मुझे एक बात बताओ अगर सपोज 15 से तुमची मुद्दल आहे असा तुम्हाला वाटते ठीक आहे तर याच मुद्दलचा उपयोग करून पहा तुम्हाला काय करणे आहे याच मुद्दलचा उपयोग करून इकडे बघा आता व्याजदर पण बदलवलं त्यांनी ठीक आहे आणि वर्ष पण बदलवलं आता वर्ष काय म्हणते तो आता बघा इथून चेंज होणार सगळं इथून चेंज होणार काय तर दर म्हणतोय दर किती 12% कालावधी म्हणतोय 4 वर्ष ठीक आहे तर आता रकमेची रक्कम किती राहील असा त्याचं म्हणणं आहे मी म्हणतो का ऐ मी म्हणतो का नाही ठीक आहे तर मला एक गोष्ट सांगा आता सरळ सरळ तर याचं व्याज किती निघणार आहे व्याज सांग व्याज म्हणजे किती मोकद भागीला हा मोदक तोच ठीक आहे भागीला 100 ठीक आहे आणि व्याज किती काय नाही माहित सर मुद्दल हेच घ्यायची 15 से कालावधी किती कालावधी 4 वर्ष दर किती दर 12 भागीला किती 100 शून्य 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 मेला आता पाय 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 15 च किंवा 12 च असं पण करू शकता मर्जी तुमची जिस हिसाब से करना चाहते हो ठीक है कितना 15 चौ 60 होता सोपं जाणार हाच इंटू 12 ठीक है अब मेरे को एक बात बताओ 60 12 गुणीला 6 किती होतात 12 6 जा 72 आणि तो 0 720 तुमचं व्याज आलं पण त्यांनी त्या रकमेचे रक्कम विचारलं म्हणजे त्यांनी काय विचारली आहे रास विचारली रास म्हणजे काय मुद्दल अधिक व्याज मुद्दल किती होती 15 से अधिक व्याज किती 720 म्हणजे किती 0 2 7 आणि 5 किती होतात 7 आणि 5 12 म्हणजे 2220 तुमचं काय होणार उत्तर होणार बच्चा ठीक है इसको चाहो तो आप डायरेक्टली भी कर सकते थे जैसे मैंने आप लोगों को बताया था इसका फॉर्मूला क्या होता है करके हा असं न करता जर बघा मी असंच पण करून देतो तुम्हाला कसं करून देऊ इथं करून देतो रे हा बघ इथं करून देतो आज सकाळीच करून दिलो डायरेक्ट अमाऊंटचा फॉर्म्युला म्हणजे आपलं तुम्हाला व्याज काढायची गरज नाही भासली पाहिजे बघ काय आहे काय रास ना हा चल रास किती राहणार डायरेक्ट मुद्दल गुणीला 100 अधिक दरका दरोका सांगलो होतो ना आज दरोका गुणीला भागीला किती तर 100 चला व्हॅल्यू पुट करा मुद्दल किती 15 से 100 अधिक दर किती आहे दर 12 होता ना ग दर किती होता दर थांबा मला पाहू द्या मी स्वतः विचारलो किती होता दर 12 आणि वर्ष 4 ठीक आहे चल दर किती होता 12 वर्ष 4 भागीला 100 हा बाय हा 100 हा 0 मेला किती उरले फक्त 15 गुणीला 100 अधिक 12 48 तर काय होणार हा
15 गुणिला 15 गुणिला 148. आता 148 गुणिला जर तुम्ही 15 कराल ना रे, तर डायरेक्ट तुमचं उत्तर हाच येणार. समझलं? म्हणजे इतकं मोठं पोथीपुराण करण्याची काही गरज नाही. क्या ये बात क्लियर हुई बच्चा? ठीक है, इसको अच्छे से लिख लीजिएगा, अपने हिसाब से आपको आ जाएगा, है ना? चलो नेक्स्ट एग्जाम्पल. बस आता 2 एक्झाम्पल राहिले आहेत, मग आपण आपलं सुरू करू. म्हणजे आम्ही आमचं सुरू करू, तुम्ही तुमचं लिहिणं चालू कर जागा. हा, चला पहा. जर व्याजाचा दर 3% ऐवजी 5% असेल, तर 4 वर्षासाठी व्याज रुपये आणखी 144. व्याज आणखी 144. तर प्राचार्य काय असतील? अरे हा प्रश्नच चुकला की काय रे? अरे सॉरी बच्चा, ये सवाल गलत हो गया. ठीक है, ये सवाल ही गलत, लिखने में ही सवाल गलत है. ठीक है, जर व्याजाचा दर 3% ऐवजी 5% असेल, तर 4 वर्षासाठी व्याज आणखी 144. प्राचार्य कुठून आला तर माहित नाही ते. ठीक आहे, मुद्दल राहायला पाहिजे मला तरी वाटते. मुद्दल काय असेल असा मला वाटत आहे. ठीक है, चला अपन यहाँ प्राचार्याला मुद्दल समझू. इसने सच में दिल पे ले लिया लगता है. वो प्रिंसिपल का मराठी में कन्वर्सन उसने प्राचार्य कर लिया है, ऐसा मुझे लग रहा है. ठीक है, देखो कोई डरने वाली बात नहीं बच्चा, इसको अपन आराम से करते. म्हणजे मुद्दलच काढायची आहे तुम्हाला. चला, दर दिला आहे तुम्हाला किती? तर 3%. अरे नाही, 3% ऐवजी 5% लिहिलं वाटते त्यांनी. ठीक आहे, तर मग आपण फरकच घेऊन घेऊ. असं कधी असलं तर डायरेक्ट फरक घेऊन घ्यायचं. ठीक आहे, बघा दरचा फरक घ्या. 2 दर राहतील, तर 5 मधून 3% गेले तर किती रे? 2%. हे दर तुमचं झालं. समजलं? आणि व्याज किती आहे तुमच्याकडे? व्याज आहे 144 आणि कालावधी किती आहे तुमच्याकडे? तर 4 वर्ष. तर मुद्दल काढणं खूप मोठी गोष्ट आहे का रे? तर व्याज बरोबर काय? मुकत. मोदक भागिले का नाही रे? 100. मुद्दल किती आहे? मुद्दल तेच तर काढायचं आहे जी. सत्यानाश काम आहे पुरा. ठीक आहे, तर ह्याला इकडे घेऊन जा. तर काय होते? हा व्याज गुणिला 100 भागिला दक आहे की नाही? चल आता बघ, व्याज किती आहे? पुट कर. व्याजच्या ठिकाणी काय पुट करशील? पुट कर. व्याज किती आहे? 144 गुणिला 100 भागिला द किती आहे? द किती आहे? दर 2% गुणिला. ठीक आहे, आणि वर्ष किती आहे? कालावधी 4. एकच नंबर काम. मला एक गोष्ट सांगा. पाय तू किती जागा? 40 जा. सॉरी 50 जा. तू कितना जा? 50 जा. समझ रहे हो, है ना? क्या ये बात पकड़ में आई? है ना? है ना? और रही बात अब 4 के रिगार्डिंग, अगर सपोज मैं देखूं तो देखो 4 1 जा 4 4 और सबसे मेन चीज अगर सपोज मैं देखूं तो देखो 4 3 जा 12 और वो 2 बचेगा, तो 4 6 जा 24. ठीक है, अब इसको अगर सपोज आप मल्टीपल करोगे 36 इंटू, अगर सपोज मैं इसको करूंगा तो 1800 आ जाएगा. ठीक है, आंसर है क्या? खत्म. समझ रहे हो बात को? क्या ये बात पक्का आई? समझ में आई? हाँ, ठीक है ना? 1800. क्या ये बात क्लियर हुई? है ना? तो ये आपका आंसर हो गया बच्चा, है ना? अब मुझे एक बात बताओ. नेक्स्ट लास्ट एग्जांपल ले रहे हैं, उसके बाद खत्म करते बच्चा. ऑलमोस्ट खत्म हो गया है अपना, है ना? चलो 8% वार्षिक दराने कोणत्या रकमेवर एका वर्षात 3600 प्रमाणे 4 वर्षात 2% प्रतिवर्ष व्याज मिळेल म्हणते का? पाय काही टेन्शन घ्यायचं नाही. तर पहिले आणि नंतर बस हावालाच काम आहे. 2 बैल जोडीवाला काम आहे हा. तर पहिले काय आता दर किती होता रे? दर 8% होता वार्षिक दराने रकमेवर एका वर्षात म्हणते, म्हणजे कालावधी किती का? 1 वर्ष. किती? 3600. मला एक गोष्ट सांगा, पहिले किती होता? 3600 प्रमाणे 4 वर्षात 8% वार्षिक दराने कोणत्या रकमेवर एका वर्षात, कोणत्या रकमेवर, म्हणजे मुद्दल विचारलं नाही का त्यानं? मुद्दल एका वर्षात 3600 प्रमाणे, म्हणजे मला एक गोष्ट सांग. 3400 प्रमाणे 4 वर्षात 2% प्रतिवर्ष व्याज मिळेल म्हणते. तर पहिले कोणाच्या काळाच्या का? 2% हा 1 वर्ष नाही, तर पहिले याचा आपल्याला काढावं लागेल. पहिले इसका हिसाब निकालते आपण. कैसे निकालेंगे? मला एक गोष्ट सांग. 3600 हा तुमचं काय झालं?
असं 3006 प्रमाणे म्हणजे मुद्दल झालं. याला थांबा आता थोडंसं, ठीक आहे. मुद्दल किती? 3006 ठीक आहे. आणि दर किती आहे रे? दर 2% पाय गं ए गुडिया, ठीक आहे. आणि वर्ष किती? वर्ष 4 वर्ष म्हणते. मी म्हणतो का? नाही. तर चला बरं व्याज पहिले काढू याच्या होत बसेल मग पाहू. ठीक आहे. व्याज म्हणजे काय? मोदक भागीला 100. मुद्दल किती आहे? 3006 गुणीला दर किती आहे? 2. कालावधी किती? 4 काय गं? भागीला 100 0 0 0 0 मेला 36 दुने आणि 4 डायरेक्ट कराल तर 288 सर उत्तर भैया तो उत्तर नाही आहे. तो व्याज निघाला. समजला? आता याचा उपयोग करून आपण या इकडल्या पटाच्या जाणीवर जाऊ. कसा? आता बघा तुमचा व्याज तुम्हाला किती मिळालं आहे? 288 आणि किती वर्षासाठी? सॉरी किती किती आता आता सॉरी टक्केवारी किती? दर किती राहिला आता तुमचं? दर राहणार 8%. किती वर्षासाठी? तर 1 वर्षासाठी. असा करायचा. कालावधी किती राहणार? तर 1 वर्ष. हा एकच वर्ष आहे का पक्का? दराने कोणत्या रकमेवर 1 वर्ष? तू तो मुझे गलत सवाल लग ही रहा है. ठीक है, चलो निकाल के देखते आया तो ठीक नहीं तो ठीक. ठीक आहे. तर व्याज बरोबर किती? तर मू क आणि हा द भागीला 100. व्याज किती आहे रे? 288. हा 100 इकडे येणार तर गुणीला. ठीक आहे. मू आणि हा तुम्हाला मुद्दलच काढायची आहे ना? ठीक आहे. तर हा क इकडे आणून टाकू. कालावधी किती आहे? 1 आहे. दर किती आहे? दर कुठे आहे ग दर? दर अपन घेतला ना 8. समझला? अब मुझे एक बात बताओ, अगर सपोज 288 को अगर मैंने 8 से डिवाइड किया, 8 चौ 32 होते, 8 तिरी 24, 8 तिरी 24 किती आला रे? 48. 8 6 48 आला आला उत्तर आला मा ठीक है. अब ये कितना जा रे? 36 और ये इंटू 100 बच्चा, तो ये मुद्दल आपकी मिल जाएगी 3600. सर ऑप्शनच नसेल जी. इथं यानं पण काहीतरी गलती केलं नसेल. 3006 पाहिजे. ठीक है काका? 3006 पाहिजे. कुछ तो गलती किया होगा इसने. ठीक है ना? तो चलो 3006 तुमचं उत्तर बच्चा. तो चलो खत्म है क्या? अरे आखरी प्रश्न आएगा. ठीक है. मला वाटलं होतं संपला असेल. बस आखरी सवाल, दिमाग खराब. बस आखरी सवाल, उसके बाद अपन खत्म कर देंगे इसको. ठीक है. इथे पण 2 दिमाग खराब आहे, पहिले आणि नंतर. ठीक आहे. जर व्याजाचा दर 12% ऐवजी 8 बघा 12% ऐवजी 8% लिहिलं असेल तर 2 वर्षासाठी 400 रुपये कमी व्याज मिळते. कमी म्हणजे हा कमी कावे रे? हा कमी म्हणजे कावे? अंतर. कधी पण लक्षात ठेवायचं. कमी किंवा जास्त असा कधी पण काही झाला तर का लक्षात ठेवायचा? का लक्षात ठेवायचा? अंतर. हो. म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला ते काढावं लागेल. व्याज किती आहे रे? व्याज तुमचं 400 रुपयांनी कमी आहे ना? कमी म्हणजे असं लक्षात ठेवायचं की फरक आहे. काय आहे? फरक आहे. म्हणून जे तुमचे दर दिले आहेत ना 12% आणि 8% त्याचा पण अंतर काढायचा. दरांचा पण अंतर काढणे. समजलं का? म्हणजे काय होणार? 12% मधून का नाही जी 8% गेले. किती जी? 4%. चलो अब आपका प्रॉपर 4%. चला 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 कुठे चला? कुठेच नाही. तर व्याज म्हणजे काय? व्याज म्हणजे काय? मोदक. हा मोदक. मू इंटू द इंटू क भागिले का नाही जी 100. तर आता व्याज गुणिले 100 बरोबर काय काढणे आहे रे तुम्हाला? काय काढणे आहे? मुद्दल काढणे आहे. तर मुद्दलच ठेव इकडे. बाकी फेक तिकडे दिमाग खराब. द गुणिला क. मला एक सांग व्याज किती आहे का? ऐ व्याज किती आहे? व्याज ऐ व्याज 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 कुठे आताच तर काढलं रे? नाही आहे 400 रुपये. ठीक आहे. गुणिला 100. दर किती आहे? दर किती आहे? 4. कालावधी किती आहे? सीधी गोष्ट आहे. 2 वर्षासाठी म्हणते 2 वर्ष. हा का 2 वर्ष म्हणते. ठीक आहे. तर मुद्दल निघते नाही तर का पाय बरं? मला सांग 4 किती जा? 4 किती जा? 1 जा म्हणजे हा 100 झाला. 2 किती जा? 50 जा. तर 100 गुणिले 50 किती होते का? 5000 रुपये का नाही मुद्दल त्याची. हा उत्तर तुमचा. समजला का नाही का? तो क्या ये लेक्चर, क्या ये वीडियो आपको समझ में आया? आई होप आपको समझ में आया होगा, है ना? और किसी को अगर सपोज बहुत अच्छा समझ में आया होगा तो कमेंट में बिल्कुल बिल्कुल बताइए कि सर बहुत अच्छा समझ में आया करके। और कोई नया बच्चा अगर सपोज हमें अगर यहां तक भी अगर किसी ने देख लिया होगा ना, तो आप सभी से हमें तहे दिल से रिक्वेस्ट है कि हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा। तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच, बाय बाय।